ठेवले हेच वारकऱ्यांना गोड वाटतं आणि हातामध्ये धनुष्यबाण आहे हेच रामभक्तांना गोड वाटतं. जरी तो परमात्मा एक असला तरी भिन्न भिन्न जी रूप धारण केली जातात ती भक्ताच्या आग्रहाखातर आणि भक्ताच्या समाधानासाठी घेतलेली असतात असं भक्तिशास्त्र आपल्याला सांगतं. मी सांगतो एवढ्या करता अनेक उदाहरण आहेत आपल्याला. रामदास स्वामी जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा समर्थांनी पांडुरंगासमोर उभे राहिले आणि समर्थांनी देवालाच खडकवून विचारलं. पांडुरंगाशी बोललेच नाही. त्यांना माहिती आहे परमात्मा पांडुरंग आणि प्रभू रामचंद्र हे दोन वेगळे नाही. समर्थ पांडुरंगासमोर उभे राहिले आणि समर्थ रामदास स्वामींनी पांडुरंगाला विचारलं येथे काले उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा चापबाण काय केले करकटावरी ठेवले काय केली शरयू गंगा येथे आणली चंद्रभागा काय केली सीता सती येथे बहुत जन दिसती रामदासी सद्भाव जाणा राम झाला पंढरी राणा. समर्थांचा अभंग आहे. समर्थ रामदास स्वामी बोलतात पांडुरंगाला बोलतात पण बोलताना म्हणतात येथे काले उभा श्रीरामा राम म्हणून बघतात पण त्यांना ते रूप त्यांच्या मनाला पटलं नाही. नाथ महाराज पांडुरंगाकडे पाहतात पण अंबिकेच्या रूपाने पाहतात जगदंबेच्या रूपाने पाहतात. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णा माई माऊलीचा हो. आपण मंगळवारच्या अभंगामध्ये म्हणतो ना याचा अर्थ काय जे रूप भक्ताशी जोडलेलं असतं ज्या रूपाचा ध्यास भक्ताने घेतलेला असतो जे रूप आपलं आराध्य म्हणून स्वीकारलेलं असतं ते रूप बघण्यातच भक्ताला गोडवा वाटत असतो. अर्जुन देवाला म्हणाला देवा हे तुमचं जे व्यापक रूप तुम्ही आम्हाला दाखवताना हे व्यापक रूप आम्हाला दाखवू नका याच्याने भय निर्माण झालं. मग काय करा काही नाही आपलं नेहमीच रूप घेऊन तुम्ही या. मग भगवान पुन्हा पूर्व पदावर आले. नेहमीच रूप भगवंताला अर्जुनाला भगवंताने दाखवलं आणि अर्जुन देवाला प्रार्थना करताना असं म्हणतो की देवा ते रूप तुमचं सोडून द्या आणि कृष्णमूर्तीची सवे या लागली सोय भेली जीवे. अर्जुन म्हणतो कृष्णमूर्तीच प्रकट या. भगवान म्हणाले हरकत नाही. भगवान पुन्हा कृष्ण रूपाने प्रकट झाले आणि कृष्ण रूपाने प्रकट झाल्यानंतर अर्जुन आपल्या मनातला खेद प्रकट करतो. अर्जुन 11व्या अध्यायामध्ये म्हणतो देवा मी किती मूर्ख आहे मला कळलं नाही तुम्ही कोण आहात. तुमच्याबद्दल बरोबर वाटेल कसं वर्तन मी केलंय. तुमच्या खांद्यावर काय हात टाकलाय तुमच्या पाठीवर थाप काय मारली तुमच्या बरोबर विनोद काय केले तुम्हाला एकेरी नावानं मी काय हात मारली अरे कृष्णा म्हणून काय बोललो तुमच्याशी. देवा हे बोलणं माझे अनंत अपराध आहे. मी अपराधाची राशी आहे देवा तुम्ही मला क्षमा केली पाहिजे. मला तुम्ही तारलं पाहिजे. मला माहिती नव्हतं अज्ञानात घडलेल्या पापाची शिक्षा नसते देवा तुम्ही मला तारलं पाहिजे. भगवान म्हणाले अर्जुना त्याची चिंता करू नकोस. भगवंताने विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवलं. अर्जुनाने विश्वरूप दर्शन घेतलं. अर्जुन घाबरलाही आणि त्याचबरोबरीनं कृतार्थही झाला. पण कृतार्थ झाला एवढ्यावर भागलं नाही. अर्जुन हा विचारी आहे. मी कालपासून आपल्याला हे पुन्हा पुन्हा सांगतो. अर्जुन हा विचारी श्रोता आहे. अर्जुनाच्या मनामध्ये अनंत प्रश्न निर्माण होता आणि अर्जुन ते अत्यंत गोड भाषेमध्ये अर्जुन ते प्रश्न देवाला विचारतो. श्रोत्यांचा विचार करताना पद्मपुराणामध्ये असे चिंतन आहे की श्रोता दोन प्रकारचा असतो. अवराश प्रवराश चेती श्रोता व द्विविधा मता. दोन प्रकारचे श्रोते असतात असं पद्मपुराण सांगतं. एक अवर श्रोता आहे आणि एक प्रवर श्रोता आहे. प्रवर श्रोता हा उच्च श्रेणीचा असतो आणि अवर श्रोता हा कनिष्ठ श्रेणीचा असतो. प्रवर श्रोत्यामध्ये 4 प्रकार असतात. पुन्हा पुराणामध्ये त्याचं वर्णन आलंय. एक चातक श्रोता आहे एक हंस श्रोता आहे एक शुक श्रोता आहे आणि चौथा मीन श्रोता आहे. असे 4 प्रकारचे उच्च प्रतीचे श्रोते असतात. आणि अवर जे श्रोते असतात कनिष्ठ प्रतीचे त्याच्यामध्येही पुन्हा 4 प्रकार असतात. एक वृक श्रोता आहे एक भृंड श्रोता आहे एक दृश्य श्रोता आहे आणि चौथा उष्ट्र श्रोता आहे. मी आपल्याला फक्त धावतं एकेका वाक्यामध्ये हे चिंतन सांगून जातो. जे श्रेष्ठ प्रतीचे श्रोते असतात ना त्यांच्यामध्ये 4 प्रकार. एक चातक श्रोता एक हंस श्रोता तिसरा शुक श्रोता आणि चौथा मीन श्रोता. 4 आपल्याला याची नावं ऐकून माहिती आहे. चातक हा एक पक्षी आहे. चातक पक्षाचं वैशिष्ट्य असं आहे लक्षण असं आहे की हा जो चातक पक्षी आहे ना हा चातक पक्षी आकाशातून पडणारं पाणी पिऊनच तृप्त होतो. त्याला साचलेलं पाणी प्यायला आवडत नाही. तो नदीतलं पाणी पित नाही तो डबक्यातलं पाणी पित नाही.
त्याच्यासमोर तुम्ही किती शुद्ध पाणी आणून ठेवा, त्याच्या शेजारी बिसलेरी जरी ठेवलं तरी तो त्याला तोंड लावणार. तो आकाशातून पडणारं पाणीच आपल्या चोचीमध्ये घेतो, इतर पाण्याकडे तो बघत सुद्धा नाही, त्याला चोच सुद्धा लावत नाही. असा चातक श्रोता, असा चातक पक्षी आहे. बऱ्याच वेळेला उलटी क्रिया घडते की तो आकाशातून पाणी पडेल, पावसाळ्यामध्ये आता आपल्या अंगावर पाणी पडेल आणि आपण ते प्राशन करावं म्हणून तो अशी चोच पसरतो आणि आकाशातलं पाणी घ्यायला बघतो. पण दुर्दैवाने आकाशातून पाण्याच्या ऐवजी गारा पडतात. बऱ्याच वेळेला गारा पडतात. त्या गारांनी त्या चातकाची चोच फुटते. तो चातक मरतो पण दुसऱ्या पाण्याला तोंड लावत नाही. असा चातकाचा स्वभाव. तसे काही श्रोते असतात, याला चातक श्रोता म्हणतात. ते काय करतात, ते फक्त ज्ञानेश्वरी तर ज्ञानेश्वरी ऐकतील, कृष्णाच्या संबंधाने तर कृष्णाच्या संबंधाने आणि ते ऐकतील. बाकी विषयांतर तुम्ही करून काहीही सांगाल तरी ते ऐकायला जाणार नाही. ते तेवढंच घेतील, भगवंताबद्दलच ऐकतील, दुसरं काहीही प्रपंचाबद्दल ते ऐकणार नाहीत. नका पदपाशी वदो प्रपंचाचे विषयी. तुकाराम महाराज बोलतात, आता माझ्याजवळ तुम्ही प्रपंचाबद्दल बोलूच नका, कारण हा प्रपंच आता माझा राहिलेला नाही. मी प्रपंचातून सर्वार्थानं बाहेर पडलेलो आहे. देवाला मी तशी प्रार्थना केली आहे, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा, अशी प्रार्थना मी देवाला केलेली असल्यामुळे आता मला प्रपंचाबद्दल ऐकायचंच नाही. तो ऐकतो तो फक्त परमार्थाबद्दल ऐकतो ते फक्त परमात्म्याबद्दल ऐकतो, संतांबद्दल ऐकतो. प्रपंचाचा फापट पसारा त्याला मांडलेला आवडत नाही. असा एक श्रोता असतो. दुसरा श्रोता आहे, त्याला हंस श्रोता म्हणतात. हाही श्रेष्ठ प्रतीचा श्रोता. हंसाचा एक स्वभाव आहे, दूध आणि पाणी जर हंसाच्या समोर ठेवलं तर राजहंस काय करतो, त्याच्यातलं दूध बरोबर काढून घेतो. याला निरक्षीर विवेक असं म्हणतात. हा निरक्षीर विवेक हंसाच्या ठिकाणी आहे. दूध आणि पाणी, दुधामध्ये जर पाणी टाकलं, आता पाणी टाकायचंही कारण नाही, गवळ्याकडून आलेलं तसंच ठेवलं तरी चालतं. वेगळं पाणी काय तो टाकूनच आणतो घरातून येताना, वेगळं पाणी आपण घरामध्ये टाकण्याची गरजच पडत नाही. ते दूध जर त्याच्यासमोर ठेवलं तर तो हंस त्याच्यातलं दूध बरोबर पिऊन घेतो आणि पाणी मात्र भांड्यात जसंच्या तसं ठेवतो. हा सारासार विवेक त्याच्या ठिकाणी. काय घ्यावं आणि काय घेऊ नये हा विवेक त्याच्या ठिकाणी आहे. असे काही श्रोते असतात, ते ऐकतात सगळं, पण याच्यातून आपण काय घ्यायचं हे त्यांना बरोबर कळत असतं. प्रपंचाबद्दल जे कीर्तन प्रवचनामध्ये बोललं जातं ते आपण घ्यायचं नसतं, ते फक्त दृष्टांतासाठी दिलेलं आहे. एवढ्यापुरता त्याचा विचार करायचा असतो. आपण सिद्धांत घ्यायचा असतो. दूध प्यावं, पाणी पिण्यात अर्थ नाही. ते पाणी काय पिऊन काय होणार आहे, त्याच्याने काही मिळत नाही. दुधाचं प्राशन आपण केलं पाहिजे. विवेक तो आहे की जिथं आपल्याला चांगल्याचा स्वीकार करायला शिकवलं जातं, वाईटाचा त्याग करायला शिकवलं जातं, त्या विवेकानं तो ठरवतो की नाही आता याच्यातून काय घ्यायचं. हे सगळं चिंतन सांगितलं ना, तासभर कीर्तन, 2 तास कीर्तन झालं, 3 तास कीर्तन झालं, त्या कीर्तनातून आपल्याला काय घ्यायचं आहे हे ज्याला बरोबर कळतं तो हंस श्रोता आहे. तिसरा श्रोता आहे तो शुक श्रोता. शुक म्हणजे पोपट. पोपटाचं काय आहे, पोपट ऐकतो आणि अतिशय गोड बोलतो. तसं काही श्रोते ऐकतात सगळं आणि अतिशय गोड भाषेमध्ये जे ऐकलेलं आहे त्याच्यावरच्या शंका विचारत राहतात. अर्जुन हा या प्रकारचा श्रोता आहे. प्रवर श्रोता आहे, पण प्रवर श्रोत्यातलाही हंस त्या शुक श्रोता हा अर्जुन आहे. शुक श्रोता म्हणजे तो काय करतो, ऐकून घेतो आणि ऐकल्यानंतर काही संशय विचारतो. मला हे कळलं नाही तेव्हा तुम्ही मला पुन्हा एकदा हे सांगा. आता केव्हा प्रयुक्त यम पापमचरती पुरुष जेव्हा सांगा हे असं कसं झालं हे मला कळत नाही. तुम्ही मला हे सांगा की हे सगळं तुम्ही मला सांगितलं, पण एवं सतत युक्त आहे भक्तास्त्वां परिपासते याच्यापेक्षा व्यक्तम तेषां के योगवित्तम के, हा प्रश्न अर्जुन देवाला विचारतो. देवा असं कसं आहे तुम्ही आम्हाला सांगा. अर्जुन हा प्रवर श्रोत्यातला शुक श्रोता आहे, हे लक्षात घ्या. आणि चौथा आहे मीन श्रोता. मीन म्हणजे मासा. मासा पाण्यामध्ये राहतो, तिथल्या तिथं त्याचा आनंदाने चाललेला असतं. तसा हा जो मीन श्रोता आहे हा शांत चित्तानं सगळं काही ऐकून समाधानानं ऐकत राहतो. हा मीन श्रोता आहे. हे झाले प्रवर श्रोते. आणि दुसरे आहेत, आता विषय पूर्ण करायचा म्हणून मी दुसरे श्रोते सांगतो. त्या श्रोत्यापैकी कोण कसा आहे याचा विचार मला करायचा नाही. अवर श्रोता हा कनिष्ठ दर्जाचा असतो. त्याच्यामध्ये पुन्हा 4 प्रकार आहेत. एक वृत श्रोता, दुसरा घृंड श्रोता, तिसरा वृष श्रोता आणि चौथा पुष्ट श्रोता. 4
वृक श्रोता म्हणजे काय ते मी आपल्याला सांगतो. वृक श्रोता म्हणजे जो स्वतःही ऐकत नाही, दुसऱ्यालाही ऐकू देत नाही, असे काही श्रोते असतात. ते स्वतःही ऐकत नाही आणि दुसऱ्यालाही ऐकू देत नाही. म्हणजे स्वतःही प्रवचनाला जात नाही तर दुसऱ्यालाही प्रवचनाला जाऊ देत नाही. स्वतः सुद्धा परमार्थ करत नाही, दुसऱ्याला करू देत नाही. स्वतः श्रवण करत नाही, दुसऱ्याला श्रवण करू देत नाही. एखाद्या श्रवणाला चाललेलाच असला तर म्हणतात अरे तिकडे जाण्यात काय तात्पर्य बाबा, चल त्याच्यापेक्षा आपण सिनेमाला जाऊ. म्हणजे स्वतःही सिनेमाला जातात आणि प्रवचनाला जाणाऱ्यांनाही हाताला धरून सिनेमाला घेऊन जातात. हे वृक म्हणजे कोल्यासारखे काही श्रोते असतात. यांचा स्वभावच तसा असतो. ते स्वतःही ऐकत नाही आणि दुसऱ्यालाही ऐकू देत नाही. मी आपल्याला एक गमतीचं उदाहरण या संबंधामध्ये सांगतो. एके ठिकाणी मी कीर्तनाला गेलो. कीर्तन माझं सुरू झालं. कीर्तन असं सुरू झाल्यानंतर काय श्रोत्यांना सवय असते कीर्तनात झोपायची. झोप लागते. एक श्रोता असा कीर्तनामध्ये झोपला. वाईट वाटतं पण मी काय करणार आता, काय त्याला काय बोलणार, शिव्या देणार, रागवणार थोडं. त्याला डोळा लागल्यानंतर त्याच्या बाजूला एक श्रोता बसला होता. थोड्या वेळाने त्याने त्याला उठवलं. उठ, तुला काही अक्कल आहे का नाही, कीर्तनात बसला तू झोपतोस, हे बरं आहे. अरे नामस्मरण केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. त्यांनी त्याला सांगितलं उठ, जागा हो. असं झोपून राहून कीर्तन होत नसतं. आणि झोपायचं असतं तर घरी निघून जा, इथं बसायचं कारण नाही, चल म्हणतात तू बाहेर हो. नंतर तो जागा झाला, कीर्तन झालं. ज्यांनी त्याला उठवलं होतं, कीर्तन झाल्यावर मी त्याचे धन्यवाद. मी म्हटलं बरं झालं तुम्ही त्याला उठवलं. समोर बसून झोपला होता, मला बरंही वाटत नव्हतं, तुम्ही त्याला उठवलं, बरं केलं, बरं झालं. ऐकण्याची अशी वृत्ती अंतःकरणामध्ये पाहिजे. मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही त्याला जागं केलं, धन्यवाद. तो म्हणाला तुम्ही धन्यवाद द्यावे तर त्यांनी कीर्तन ऐकावं म्हणून मी त्याला जागं केलंच नाही. म्हणलं मग कशाला केलं. तो म्हणाला तो इतका झोपत होता, झोपून झोपून डुलक्या घेऊन माझ्या अंगावर पडत होता, त्याच्यामुळे माझी झोप पडत होती म्हणून मी त्याला उठवलं, नाही तर उठवायचं काही कारण नाही. म्हणजे हे आपणही झोपत नाही, दुसऱ्यालाही झोपू देत नाही, आपणही ऐकत नाही, दुसऱ्यालाही ऐकू देत नाही. असा वृक नावाचा एक श्रोता. दुसरा श्रोता भुरुंड नावाचा. भुरुंड हा एक पक्षी आहे. या पक्षाचा स्वभाव असा आहे, हा पक्षी दुसऱ्याला शिकार करू देत नाही पण स्वतः मात्र शिकार करतो. दुसऱ्याला मांसाहार करू देत नाही पण आपण मात्र मांसाहार करतो. हा पक्षी मोठा विचित्र पक्षी आहे. तसे काही श्रोते भुरुंड श्रोते असतात. म्हणजे ते ऐकत नाही पण दुसऱ्याला मात्र सांगत असतात. बघा महाराज काय म्हणतात, ऐका, जायचं पंढरपूरला. महाराज म्हणतात पंढरपूरला गेल्याशिवाय जीवनामध्ये समाधान निर्माण होत नाही. सुखालागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरची. महाराज बघा किती सुंदर बोलतात, पंढरपूरला जा करा. दुसऱ्याला सांगतात पण त्याला जर म्हणलं तुम्ही चला, आम्ही येत नाही, तुमचं तुम्ही जा बाबा, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही, तुम्ही बघा. महाराज म्हणतात ना तसं तुम्ही वागा, आम्ही वागणार नाही, असं सांगणारा एक श्रोता असतो. याला भुरुंड श्रोता म्हणतात. तिसरा एक श्रोता असतो त्याला वृष श्रोता. वृष म्हणजे बैल. बैलासारखा एक श्रोता असतो. म्हणजे काय, बैलाच्या समोर तुम्ही. आणि काही श्रोते हे पुष्ट श्रोते असतात, म्हणजे उंटासारखे श्रोते असतात. उंटाचं कसं असतं, उंटाचं असं आहे महाराज, उंट जर बाभळी जवळ गेला तर बाभळीचा कोवळा पाला सोडून तो काटेच खातो. तसे काही श्रोते असे असतात. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात याच्याकडे त्यांचं लक्षच नसतं. ते आपलं कीर्तनामध्ये गोष्टी ऐकायला आलेले असतात. त्यांना प्रपंचाबद्दलच ऐकायला आवडत असतं, बाकी परमार्थाबद्दल त्यांना ऐकायला आवडत नाही. ज्ञानोबराय तुकोबराय काय म्हणतात याच्याशी त्यांना घेणं देणं नसतं. त्यांना काय आहे, मला काय संसारातलं काय आहे तेवढं सांगा, नवरा बायकोचे विनोद सांगा, हसवा. आणि मग माणसं म्हणतात, कीर्तनामध्ये खूप हसले की माणसं म्हणतात वा काय छान कीर्तन झालं. हसवण्याकरता कीर्तन नसतं म्हणा. कीर्तन आहे ते ज्ञानोबराय तुकोबरायांचे शब्द आपल्या अंतःकरणात प्रतिष्ठित व्हावे, आपल्याला भजनाची ओढ लागावी, नामस्मरणाची ओढ लागावी, आपलं जीवन परमार्थ प्रवृत्त व्हावं, याच्याकरता कीर्तन आहे. विनोदाकरता कीर्तन नाही, विनोदाकरता नाही. विनोद कुठेही तुम्हाला मिळतात, सिनेमात विनोद होतात, तमाशामध्ये विनोद करूच नये असंही माझं म्हणणं नाही. विनोद करावे पण त्याला एक मर्यादा असावी. सलग विनोद सांगत जाणं श्रोत्यांना सारखं. अभंगाचा विचार कुठे आहे, शेवटपर्यंत अभंग हाताला लागत नाही. नुसता विनोद, नुसता विनोद, नुसता विनोद असं करून चालत नाही. जो उष्ण श्रोता असतो, उंटासारखा श्रोता असतो, तो परमार्थ बाजूला ठेवतो, सिद्धांत बाजूला ठेवतो आणि फक्त प्रपंचातले विनोदन, प्रपंचातल्या गोष्टी ऐकायला येतो, असा उष्ण श्रोता आहे.
धृतराष्ट्र हा या वर्गातला. गीतेमधला जर धृतराष्ट्र पाहिला ना तर संजय सांगतोय सगळं की भगवान असं बोलले, भगवान तसं बोलले, भगवंताने अर्जुनाला हे तत्वज्ञान दिलं. धृतराष्ट्र म्हणतो संजय ते जाऊ दे, बाकीचं सगळं सोडून दे, अरे माझ्या पोराचं काय झालं सांगावी, युद्ध कुणी जिंकलं तेवढं सांगावी. एवढं तत्वज्ञान कानावर पडू नये ते टाकून द्यायचं आणि शेवटी काटे खात बसायचं. असा धृतराष्ट्र हा पुष्ट या प्रकारामध्ये मोडणारा श्रोत आहे. मी हे सगळं का सांगितलं आपल्याला, अर्जुन कोणत्या प्रकारात बसतो हे मला आपल्याला सांगायचं होतं. सगळं विश्वरूप दर्शन घेतल्यानंतर अर्जुन देवाला जे बोलतो ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे, म्हणून मी आपल्याला हे सगळं सांगतो. अर्जुन हा शुभ श्रोत आहे, प्रवर श्रेष्ठ श्रोत्यातला आहे. म्हणून हे सगळं बघितल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये काही चिंतन सुरू झालं. आतापर्यंत कृष्ण रूपामध्ये आपण बघितलेलं हे तत्व आणि आता इतक्या व्यापक रूपामध्ये बघितलेलं हे तत्व, जेव्हा कृष्ण रूपात आपण त्याला पाहत होतो तेव्हा त्याची व्यापकता कळली नाही, आणि जेव्हा आपण विश्वरूपानं त्याला पाहत होतो तेव्हा तो कृष्ण आहे असं आपल्याला वाटलं नाही. कृष्ण आहे तोच व्यापक आहे आणि जो व्यापक आहे तोच कृष्ण झालेला आहे हे आता कळले आपल्याला. मग अर्जुनाच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली आणि ही शंका म्हणजे 12व्या अध्यायाचा प्रारंभ आहे. अर्जुन विचारतो एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते येचाप्यक्षरम व्यक्तम तेषां के योगवित्तमः. अर्जुन म्हणतो एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते, देवा सतत तुझं नामचिंतन करणारे, व्यक्त रूपाच्या ठिकाणी सतत तुझी भावना करणारे आणि जे सतत त्या व्यक्त रूपाशी जोडून तुझी जी भक्ती करतात आणि दुसरे जे आहेत येच अपि अक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमः, आणि जे दुसरे आहेत ते मात्र तुझ्या अशा निराकार रूपाची उपासना करतात, अव्यक्त रूपाची उपासना करतात. मला सांग देवा, तुझी व्यक्त रूपाने उपासना करणारे हे श्रेष्ठ वाटतात, हे उत्तम वाटतात का तुझी निराकार अव्यक्त रूपात उपासना करणारे तुला उत्तम वाटतात? कोण? येच्याम तेषाम के योगवित्तमः, याच्यात कोणता योगी सर्वश्रेष्ठ आहे, उत्तम योगी कोणता हे तुम्हाला सांग. म्हणजे तू जे मला उत्तर देशील तिकडं माझी प्रवृत्ती होईल. तू जर म्हणालास मला की माझं निराकाराने चिंतन करणारे जे योगी आहेत तेच मला जास्त बरे वाटतात, तर मी असं करेन की मी आता ह्याच्या पुढे कृष्ण रूपानं तुला बघणार नाही, निराकार रूपानंच तुझी उपासना करत राहील. आणि तू जर म्हणालास की नाही नाही मला व्यक्त रूपात माझी उपासना करणारेच आवडतात, तर मग मी हे विश्वरूप दर्शन विसरून जाईल आणि कृष्ण रूपाने तुझी उपासना करेन. तुला जे बरं वाटतं ते मी करायला कटिबद्ध आहे. असं आहे, आपल्याला काय आवडतं याच्यावर परमार्थ चालत नाही. ऐका, आपल्याला काय आवडतं याच्यावर परमार्थ चालत नाही. ज्याला समोर ठेवून आपण परमार्थ करतो त्याला काय आवडतं याचा विचार केला गेला पाहिजे. मी अनेक उदाहरणं आपल्याला अशी साधी साधी देतो. आम्हाला काय आवडतं याच्यावर परमार्थ होत नाही. ज्याचं नाव घेऊन आम्ही परमार्थ करतो ना त्याला काय आवडतं याच्यावर परमार्थ सिद्ध होत असतो. मी साधं बोलतो, आपल्याला देवाच्या नैवेद्यामध्ये कुठला पदार्थ करावा हे आपण ठरवून चालत नाही. कधीतरी हाही विचार केला पाहिजे की देवाला काय आवडतं. आम्हाला आवडते ती भाजी, आम्हाला आवडते ती चटणी, आम्हाला आवडतं ते पक्वान्न आम्ही नैवेद्यामध्ये करतो, देवाच्या समोर ठेवतो. कधी हा विचार केलाय का की देवाला आज हे खायची इच्छा आहे का? देवाला काय आवडतंय? अरे खाणारा कोण आहे, देव आहे का आपण? आम्हाला हे माहिती आहे की देवाला नुसतं समोर ठेवून पाणी फिरवायचं, नंतर आपल्यालाच खायचंय म्हणून आपल्या आवडीचं आपण बनवतो. नाही, देवाला काय आवडतं याचा विचार कधीतरी केला पाहिजे. कृष्णाला काय आवडतं, आज त्याची काय खायची इच्छा आहे, मनातल्या मनात त्याला विचारा, देवा आज काय करू मी? देव आपल्याला उत्तर देईल. भगवान आपल्याला ते उत्तर सुचवतील, त्यानुसार आपल्याला वागता येऊ शकेल. पण आपण कधी देवाला विचारत नाही, देवा आज कोणत्या रंगाचे कपडे तुम्हाला घालायला आवडतील? कोणी विचारत नाही. देवा जेवणात तुम्हाला आज काय करू देत, काय आवडेल तुम्हाला? कोणी विचारत नाही. देवा आज तुम्हाला जरा उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी किंमत किती म्हणून तुझ्या आवडीचा परमार्थामध्ये विचार व्हावा? नाही. आपल्याला त्या अर्थानं निवड करण्याचा आपल्याला अधिकार नाही. त्यानुसार तुकोबारांना विचारा, त्यांच्या मनाप्रमाणे जाऊ द्या, तर तो परमार्थ कडेला जाईल, नाहीतर तो जाणार नाही. प्रत्येक क्रिया, आम्ही तर याच्या पुढे जाऊन सांगतो, प्रत्येक क्रिया करताना माणसाने स्वतःच्या मनाला हा प्रश्न
विचारला पाहिजे की मी जे करतो ते देवाला आवडणार आहे का, मी जे करतो ते संतांना आवडणार आहे का, याची उत्तर आपल्या मनामध्ये प्रकट होतात. आपण लक्ष देत नाही तो भाग वेगळा, पण याची उत्तर आपल्याला मिळत असतात. मी याच्याही पुढे जाऊन नेहमी सांगतो, बाकीचं सोडून द्या, हातात घेतलेल्या तंबाखूला चुना लावताना एकदा स्वतःच्या मनाला विचारा की मी जी तंबाखू खातो ती तुकाराम महाराजांना आवडणार आहे का. याचं उत्तर तुम्हालाही माहिती आहे काय येणार आहे, येतं की नाही. बरोबर मनामध्ये उत्तर येतं. जर तुकाराम महाराजांना आवडत नसेल, प्राण गेला तरी ते करायचं नाही. जर ज्ञानेश्वर महाराजांना ते आवडत नसेल, जीव गेला तरी ते करायचं नाही. त्यांच्या मनाविरुद्ध वागायचं नाही. आपल्या श्रद्धा जर त्यांच्याशी संबंधित असतील तर प्राण द्यायला आपला. काय होईल तंबाखू न खाल्ल्यामुळे, काय होईल मला सांगा, काय होईल, काय फार काय तुमचं लाखो रुपयाचं नुकसान होईल. तंबाखू न खाल्ल्यामुळे काय तुमच्या घरातून बायको सोडून निघून जाईल तुम्हाला. तंबाखू न खाल्ल्यामुळे काय पोरं तुम्हाला बाप मानणार नाही. तंबाखू न खाल्ल्यामुळे गाव तुम्हाला वाईट टाकेल. काय होईल काय तंबाखू न खाल्ल्यामुळे, काहीच होत नाही. याच्यापेक्षा उलट खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो, मोठ्याच्या मनातून आपण उतरून जातो, पैशाचा अपव्यय होतो, वेळ जातो, बुद्धीला पेन येते. कशा करता हे करायचं, म्हणजे हे सगळं आपण विचारलं पाहिजे तुकाराम महाराजांना. बिडीला काडी लावण्यापूर्वी ज्ञानोबारांना विचारा मी हे करू का. ज्ञानोबारांनी जर सांगितलं हा कर, एकदम 10 बिड्या ओढा, मला काही म्हणायचं नाही तुम्हाला. एकदम 100 बिड्या ओढा, मला काही म्हणायचं नाही तुम्हाला. कोणतरी तंबाखू खा, काही म्हणायचं नाही. जर हे संतांच्या भगवंताच्या मनाला पटत नसेल, प्राण गेला तरी ते करायचं नाही, तर तो परमार्थ घडतो. परमार्थ करत असताना आपल्याला काय बरं वाटतं याच्यापेक्षा ज्याच्या संबंधानं आपण उद्देशाने परमार्थ करतो, ज्याच्या उद्देशाने त्याला काय बरं वाटतं याचा विचार केला पाहिजे. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. त्याला कशात बरं वाटतं हे त्याला विचारा. अर्जुन देवाला विचारतो, देवा तुझी व्यक्त रूपानं उपासना करणारे तुला मोठे वाटतात का तुझी अव्यक्त रूपानं उपासना करणारे तुला मोठे वाटतात. इथून गीतेच्या 12व्या अध्यायाला प्रारंभ. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत मात्र इथून प्रारंभ नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपल्या गुरूंचं वंदन, गुरूंना नमन केलं, मंगलाचरण आहे. आणि मंगलाचरणानंतर ज्ञानेश्वर महाराज विषयाकडे येतात. ते मंगलाचरणही फार गोड ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. 12व्या अध्यायाचं मंगलाचरण जर आपण लक्षात घेतलं तर 2 भूमिका आपल्याला इथं मांडताना ज्ञानेश्वर महाराज दिसतात. एका रूपकाचं चिंतन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, एक मातेचं रूपक केलंय, आणि दुसरं दृष्टी चिंतन केलंय. अशा 2 भूमिका 12व्या अध्यायाच्या नमनामध्ये आपल्याला पाहता येतात. पहिल्या अध्यायापासून नमन आहे. आता नमन म्हणजे काय, ते कसं करावं लागतं, ते मंगलाचरण काय असतं, याचा वेदांताचा विचार मी आपल्याला सांगत नाही. मंगलाचरण करणं याचा अर्थ आपल्या इष्ट देवतेचं पहिल्या प्रथम स्मरण करणं. आपल्या घरामध्ये लग्न असेल तर पहिल्यांदा आपण गणपतीचं पूजन करतो ना, त्याला मंगलाचरण असंच म्हणतात. पहिलं जे करणं असतं ते मंगलकारक असावं, ते चांगलं असावं, अशी भूमिका आहे आपल्या संस्कृतीमध्ये. जे पहिलं आहे ते चांगलं असावं, ते देवतेच्या नावानं करावं. चांगलं कर्म करायचं असेल तर आपण दिवस चांगला पाहतो, वेळ चांगली पाहतो, मग आपण ते कर्म करायला लागतो. अमावस्येच्या दिवशी सहसा कोणी लग्न ठरवत नाही, व्यतिपातावर कोणी सहसा लग्न ठरवत नाही. कारण आहे त्याचं भगवंताचं सानिध्य तिथं असावं, आपल्या त्याच्यातून मंगल व्हावं अशी भावना आहे. ते मंगल केलं की काय होतं त्याचे 2 परिणाम आपल्याला वेदांत सांगतं. आपल्या त्या कार्यामधलं जे जे वाईट असतं ते निघून जातं, आणि जे जे चांगलं असतं ते तिथं प्राप्त होत असतं. मंगलाचरणाने काय होतं, अशुभानी निराचष्टे तनोती शुभ संततीम स्मृती मात्रेने यत् पुंसां ब्रह्म तन्मंगलम परम हा एक परिणाम. आणि अतिकल्याण रूपत्वात नित्य कल्याण संश्रयात स्मर्तणां वरदात्वाच ब्रह्म तन्मंगलम विदुः हा दुसरा परिणाम. वाईट पहिल्यांदा काढून टाकायचं आणि चांगल्याचा स्वीकार करायचा, चांगलं प्राप्त करून घ्यायचं. याच्याकरता मंगलाचरण केलं पाहिजे. हे मंगलाचरण करणं म्हणजे भगवंताची प्रार्थना करणं. भगवंताची प्रार्थना करणं म्हणजे श्रेष्ठाची प्रार्थना करणं. हे मंगलाचरण 3 प्रकारचं असतं असं आपल्याला वेदांत सांगतो. एक वस्तू निर्देश रूप, दुसरं नमस्क्रिया रूप आणि तिसरं आशीर्वाद रूप, अशा 3 प्रकारानं मंगलाचरण होत असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी 2 प्रकारानं मंगलाचरण ज्ञानेश्वरी केलंय आणि 1 प्रकारचं मंगलाचरण चांगदेव वासिष्ठीमध्ये केलंय. वस्तू निर्देश रूप म्हणजे ब्रह्माचं चिंतन करणारं मंगलाचरण ज्ञानेश्वर महाराज पहिल्या अध्यायाच्या पहिल्या ओळीत करतात. ओम नमो जी आद्या
वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ते वस्तू निर्देश रूप नमन आहे. आणि त्याच्यानंतर जिथं जिथं ज्या ज्या अध्यायाच्या सुरुवातीला नमन दिसतं ते सगळं नमन हे नमस्क्रिया रूप नमन आहे. मग तो 10वा अध्याय असेल, मग तो 12वा असेल, मग तो 15वा असेल, 14वा असेल, 13वा असेल, मग तो 16वा अध्याय असेल, 17वा असेल, 18वा असेल. जिथं जिथं नमन ज्ञानोबारांनी केलंय की सगळी पुढची नमन ही नमस्क्रिया रूप नमन आहेत असं आपल्याला म्हणता येतं. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया 10व्या अध्यायाचं नमन पहा. जय जय वैशुद्धे उदाय प्रसिद्धे 12व्या अध्यायाचं नमन पहा. आता हृदय हे आपुले चौफाळून भले वरी बैसव पावले श्री गुरुची 15व्या अध्यायाचं नमन पहा. मावळवीत विश्वाभासु नवल उदयला चंडावश्व अद्वया जीव विकास बंधू आता हे 16व्या अध्यायाचं नमन पहा. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीजप्ररो अनावनी हे 18व्या अध्यायाचं नमन पहा. प्रत्येक अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना वंदन करतात. हे नमस्क्रिया रूप नमन आहे. आणि एक आशीर्वाद रूप नमन ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65च्या सुरुवातीला केलं. स्वस्ति श्रीवटेषु जो लपोने जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. चांगदेव 65ची पहिली ओळी जर आपण पाहिली तर ती आशीर्वाद रूप नमन केलेलं आहे. अशा 3 प्रकारचं नमन आहे. 12व्या अध्यायाचं नमन हे नमस्क्रिया रूप नमन आहे. या नमनातून ज्ञानोबा आपल्या गुरूंना वंदन करतात. नुसतं वंदन करत नाहीत, गुरुला माता म्हणून ज्ञानेश्वर महाराज पाहतात. गुरु माता असं म्हणून गुरुकडे ज्ञानेश्वर महाराज पाहतात. का गुरुला माता म्हटलं? रूपक आहे. रूपक हा एक व्याकरणातला अलंकार आहे. व्याकरणाच्या संबंधाने मी आता बोलत नाही. रूपक हा एक अलंकार आहे. जे तत्व आपल्याला सहज सांगून कळत नसतं त्यावेळेला व्यंजनेने ते तत्व मांडावं लागतं आणि व्यंजना करताना मग रूपक वगैरे अलंकाराचा आश्रय करावा लागतो. असं व्याकरणाचं चिंतन आहे. मला आता ते फार सांगायचं नाही, खोलात जायचंय नाही. व्याकरणाचा फार विचार आता करण्यात अर्थ नाही आणि लोकांना ते ऐकायला फार गोड वाटत नाही. कठीण असतं ते जरा ऐकायला, कंटाळा येतो त्याच्याने, म्हणून ते सगळं सांगत नाही. रूपकाचा विचार ज्ञानोबा जसं 16व्या अध्यायामध्ये सूर्याचं रूपक केलं. मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडावश्व अद्वया जीव विकास आपल्या गुरुला सूर्य म्हटलं. तसं 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुच्या दृष्टीला किंवा गुरुला आई म्हणतात. आई, गुरु ही आमची आई आहे असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. गुरुबद्दलची ज्ञानेश्वर महाराजांची भावना ही फार वेगळी भावना. ज्ञानेश्वर महाराज गुरूंचं चिंतन इतक्या आवडीनं करतात, इतक्या सहजतेनं करतात आणि इतक्यांदा करतात की अनेकदा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला स्वतःला ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय. 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला तर ज्ञानोबा म्हणतात, अरे मी विषय सोडून गुरुचं वर्णन करत होतो तर माझ्या गुरुनी मला थांबवलं, सांगितलं बाबा बस झालं माझं वर्णन, मूळ विषय काय चाललाय ते सांग. इतकं ज्ञानेश्वर महाराज विषयांतर करून आपल्या गुरुच्या वर्णनामध्ये आवड ठेवतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या अत्यंत आवडीचा विषय म्हणजे गुरुचं वर्णन करणं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या अत्यंत आत्मीयतेचा विषय म्हणजे गुरूंचं चिंतन करणं आहे. त्या गुरूंचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज इथं रूपकातून करतात. गुरुला ज्ञानोबा इथं माता म्हणतात. गुरुला किंवा गुरुच्या दृष्टीला दोन्ही पद्धतीनं आपल्याला याचा अर्थ करता येतो. माता असं म्हणतात. का माता म्हणतात? त्याचं कारण आहे मातेचा जो स्वभाव आहे तो आमच्या गुरुचा स्वभाव आहे. मातेचा स्वभाव हा संतांचा स्वभाव असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना आपण माऊली म्हणतो. माऊली हा शब्द पुरुषांना कोणी वापरत नाही. खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे पूर्ण पुरुष आहेत. विषय जिनोनी जन्मले ऐसे शुकादिता तुले. पूर्ण पुरुष म्हणजे काय? जे विषय जिंकून जन्माला येतात त्यांना पुरुष म्हणतात आणि विषयाच्या अधीन राहून जन्माला येतात त्यांना पुरुष नावाला म्हणतात. बाकी पुरुषत्व काही नाही. खरं पुरुषत्व ते आहे जिथं विषयाला जिंकता आलं पाहिजे. खरं पुरुषत्व ते आहे जिथं ब्रह्मस्वरूपता. मग तिथं स्त्रीने केलं तरी ती स्त्री पुरुष होते हे लक्षात घ्या. ती स्त्री जर त्या स्त्रीला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तर त्या स्त्रीला स्त्री म्हणायचंच नाही, ती पुरुषत्वाला प्राप्त झाली असा त्याचा अर्थ. ब्रह्मावरती ही पुरुषार्थ हा असा जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्राच्या पहिल्या सूत्रावर भाष्य करताना पुरुषार्थाची व्याख्या केली. पुरुषार्थ कशाला म्हणावं? ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणं याला पुरुषार्थ म्हणा. ज्ञानोबा अशा पद्धतीचे पुरुष होते, पूर्ण पुरुष होते. पण ज्ञानेश्वर महाराज पुरुष असू नये. ज्ञानेश्वर महाराजांना आपण सगळे आई म्हणतो, माऊली म्हणतो आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांमधून सुद्धा स्त्रियांचेच वाचक असणारे शब्द आपल्याला पाहता येतात. गे, सखये, बालिये, साजणी हे शब्द ज्ञानोबा फारदा वापरतात. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी शब्द. साजणी शब्द पुरुषांच्या मुखात शोभणारा शब्दच नाही.
बाईये, सखये, साजणी, गे हे शब्द पुरुषांच्या मुखामध्ये शोभणारे नाही. ज्ञानेश्वर महाराजांना आपण आई म्हणतो, ती जगाची माऊली आहे. मातेचं हृदय जसं आहे तसं ज्ञानोबारायांचं हृदय आहे. मातेला जसं समोरच्या आपल्या मुलाला त्रास झाला की मुलाच्या डोळ्यात पाणी यायच्या आधी आईच्या डोळ्यात पाणी येतं. मुलगा ठेच लागून पडला तर मुलाच्या डोळ्यात पाणी यायच्या आधी आईच्या डोळ्यात पाणी येतं, हे तिचं हृदय असतं. तसं संतांचं तसंच आहे. सज्जनस्य हृदयं नवनीतम यद वदन्ति कवयः तद अधिकम अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती न नवनीतम, असं एका सुभाषितकाराने म्हटलंय. सज्जनांचं हृदय हे लोण्याप्रमाणे मऊ असतं असं सांगतात. मृदू सबाई नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सज्जनांचं चित्त लोण्यासारखं मऊ असतं, पण ते खोटं आहे, असं नाही आहे. सज्जनांचं चित्त लोण्यासारखं नसतं. का नसतं? कारण लोणी आणि संत यांच्यामध्ये असा फरक आहे की लोणी स्वतःला आच लागली तरच वितळतं, संत मात्र दुसऱ्याला त्रास झाले तरी वितळतात. याच्याकरता संतांचं हृदय हे मातेसारखं मऊ असतं. संतांचं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे चिंतन केलंय संतांच्या संबंधानं, तुकोबारायांनी जे संतांच्या संबंधाने चिंतन केलंय ते मातेच्या भूमिकेतून केलंय. ज्ञानोबाराय आमची आई आहे. आई आहे म्हणजे कशी आई आहे? एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना फार सुंदर वर्णन केलं. आपण नेहमीच नाथ महाराजांचं वर्णन आपण नेहमीच म्हणतो, कैवल्याचा पुतळा, प्रकटला भूतळा, चैतन्याचा युवाळा, ज्ञानोबा माझा. अनेक वेळेला नाथ महाराजांनी वर्णन केलंय. ज्ञानोबाराय म्हणजे कसे आहेत? ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतो सर्वज्ञा, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञाताज्ञेय निजांग होया इसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती हिजाची आज्ञा, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवाची होतो अखंड वदनी वदेतो. असं नाथ महाराजांनी पुष्कळ ठिकाणी वर्णन केलंय. पण भागवतात वर्णन करत असताना, नाथ भागवतात ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना नाथ महाराजांनी असं चिंतन केलंय की प्रत्येकाला दोन आया असतात. प्रत्येकाला, निदान महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकाला दोन आया. एक आपल्याला जन्म देणारी आपली आई आहे आणि दुसरी आळंदीला बसलेली आपली दुसरी आई आहे, जिला आपण माऊली म्हणतो, जिला आपण ज्ञानेश्वर महाराज म्हणतो. ती आपल्या सगळ्यांची आई आहे. पण जन्म देणारी आई आणि आळंदीची आई याच्यामध्ये एक फरक आहे. नाथ महाराज फरक सांगतात. काय फरक आहे? जन्म देणारी आई 9 महिने पोटात ठेवते, पण 9 महिन्यानंतर का होईना पण पोटातून बाहेर काढते. पण आळंदीला बसलेली आई तुम्ही कितीही अपराध करा शेवटी पोटातच घेते, ती कधी पोटातून बाहेर काढत नाही. म्हणून ही माऊली श्रेष्ठ आहे. ही आई आमची फार मोठी आई आहे. संत महात्म्यांची दृष्टी, संत महात्म्यांची तुमच्या माझ्याबद्दलची तळमळ ही मातेसारखी तळमळ असते महाराज. मातेचं मोठेपण बालकाच्या संबंधानं जर विचारात घेतलं तर संत महात्मे अनेक वेळेला दृष्टांतानं त्याचं चिंतन करतात. चुकली माय बाळ गुरुरूप आहे. तुकाराम महाराज बोलतात, माता जर चुकली तर बालकाला काही गोड लागत नाही. आई जर नजरेपासून लांब गेली, तुम्ही त्याच्यासमोर खडीसाखर ठेवा, लाडू ठेवा, चॉकलेट ठेवा, बिस्किट ठेवा, मुलगा म्हणतो हे काही नको, पहिलं काय पाहिजे तर आई पाहिजे, दुसरं काही नको. आणि ते मूल जर यात्रेमध्ये हरवलं तर त्या आईला तुम्ही सांगा 2 तोळ्याचा दागिना देतो, 5 तोळ्याचा दागिना देतो, चांदीचं ताट देतो, अमुक देतो, तमुक देतो, कपडे देतो, नवीन साडी देतो, नवीन घर देतो. आई म्हणते काही नाही, पहिल्यांदा माझं लेकरू कुठे तेवढं सांग, बाकी मला दागिना नको, बाकी मला तुमचं ऐश्वर नको, आधी माझं मूल कुठे मला सांगा. हा दोघांचा जो आत्मत्वाचा संबंध आहे, एकमेकांच्या शिवाय जगण्याची कल्पना सुद्धा एकमेकांना सहन होत नाही. कारण इतकं प्रेम त्यांचं एकमेकांवर. जसं माता बालकावर प्रेम करते तसं संत महात्मे तुमच्या माझ्यावर प्रेम करतात. माता बालकावर प्रेम करते. बाळ हरवलं, मातेला दुसरं काही सुचत नाही, हा सापडला पाहिजे, हा योग्य चालला पाहिजे. एखादं बालक जर गैर मार्गाने चालत असेल तर मातेला अन्न पाणी गोड लागत नाही, दिवस रात्र डोळा लागत नाही. माझा मुलगा सन्मार्गावर चालला पाहिजे, नैतिक मार्गाने चालला पाहिजे, धर्म मार्गाने त्याचं जीवनचरित्र घडलं पाहिजे, असंच ती माता म्हणते. ती माता कधी असं म्हणत नाही, बरं तुला जुगार खेळायचंय का, हरकत नाही जुगार खेळ, तुला दारू प्यायची का, बरं माझे दागिने मी पण तू दारू पी, अशी माता कधी बोलत नाही. आणि जर बोलत असेल तर ती त्याची सख्खी आई नाही, ती त्याची सावत्र आई असली पाहिजे असं समजावं. सख्खी आई कधी असं म्हणणार नाही की तू असं वाईट वाग म्हणून. तसं आपण जर अज्ञानाच्या मार्गाने चाललो
तर संत महात्म्यांना तळमळ वाटते, हा सन्मार्गाने गेला पाहिजे, हा ज्ञानाच्या मार्गाने गेला पाहिजे, हा योग्य रस्त्याने गेला पाहिजे, याचं जीवन नैतिक असलं पाहिजे, याच्याकरता म्हणून याला काहीतरी शिकवलं पाहिजे. म्हणून संत महात्मे इथं अवताराला येत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. तुकाराम महाराज बोलतात, पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. असं संतांचं जीवन चरित्र आपल्याला तुकाराम महाराजांनी संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. मी सगळं एवढ्यासाठी बोलतो की ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुला संत महात्म्यांना आई म्हणून इथं पाहतात. 12व्या अध्यायामध्ये आईचं रूपक ज्ञानोबरांनी केलंय आणि माता बालकाला जसं जसं वागवते तसं तसं सद्गुरू आम्हाला वागवतात असं चिंतन ज्ञानेश्वर महाराज या नमनामध्ये करतात. पण हे करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन आपल्या गुरूंचं केलंय ते चिंतनीय आहे. ते मुळात जाऊन प्रत्येक शब्द त्याचा पाहावा, प्रत्येक अक्षर पाहावं, प्रत्येक ओवी अभ्यासावी. इतकं सुंदर वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या या 12व्या अध्यायाच्या नमनामध्ये केलेलं आहे. किती नमनामध्ये किती 19 ओव्यांचं हे नमन आहे. सगळं मिळून बरं का. म्हणजे गुरुनी त्यांना सावध करेपर्यंतचं नमन हे 19 ओव्यांचं आहे. तसं जर पाहिलं तर आपल्याला एकूण जे दिसतं ते 17 ओव्यांचं. नंतरच्या 2 ओव्या ज्ञानेश्वर महाराज या विषयाकडे येण्याकरता खर्च करतात. पण 17 ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरुच्या चिंतनाकरता खर्च केलेले आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंचं जे चिंतन करतात ते असं म्हणतात आपल्या गुरुला, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. गुरु महाराज तुमचा जय जयकार असो का तुम्ही शुद्ध आहात, उदार प्रसिद्ध आहात, अनवरत आनंदे वर्षतीये आणि तुम्ही अनवरत आनंदाचा वर्षाव करत आहात असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना निवृत्तीनाथ महाराजांना सांगतात. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारांच्या समोर बसलेले. ज्ञानेश्वरी सांगताना निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारांच्या समोर आहे आणि समोर असणाऱ्या गुरूंना ज्ञानेश्वर महाराज हात करून सांगतात, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. त्याचं कारण असं आहे, कुणाचं वर्णन कुठे करावं याचं शास्त्र आहे. कुणाचंही वर्णन कुठेही करू नये. शास्त्र आपल्याला असं सांगतं, प्रत्यक्ष गुरुस्तुत्या परोक्ष मित्र बांधवा कर्मांते दासभृत्याश्च नैव पुत्रः तथा स्त्रियः. कुणाचं वर्णन कधी करावं याचं चिंतन सांगताना शास्त्र असं सांगतं, गुरुचं वर्णन प्रत्यक्ष करावं, भावाचं किंवा मित्राचं वर्णन त्याच्या माघारी करावं, नोकराचं वर्णन काम झाल्यावर करावं आणि बायकोचं मुलाचं वर्णन कधीच करू नये. त्याचं कारण करू नये याचा अर्थ ते वर्णनाला पात्र नाही असं समजायचं कारण नाही. त्याच्या मागे कारण आहे, गुरुची स्तुती केल्याने गुरु संतुष्ट होऊन कृपा करतात म्हणून तोंडावर स्तुती करावी, माघारी करू नये. माघारी केली तर बिघडत असं नाही, पण तोंडावर स्तुती करावी. मित्राचं आणि भावाचं वर्णन तोंडावर करू नये, माघारी करावं. कारण तोंडावर वर्णन केलं तर मित्राला किंवा भावाला अभिमान निर्माण होण्याची शक्यता असते. कारण ती माणसं आहे, मनुष्य योनीमध्ये मनुष्य जन्मामध्ये आलेले असल्यामुळे आपलं कोणी वर्णन करतं म्हटलं की माणसाला अभिमान निर्माण होतो. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय, स्तवून या नरा केला आयुष्याचा मातेरा. माणसाची जर स्तुती आपण केली तर त्या माणसाच्या आयुष्याचं मातेरं करतो, आपण वाटोळं करतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी संतांना प्रार्थना करताना म्हटलंय, न करावी स्तुती माझी संत जनी, होईल या वचनी अभिमान. माझी स्तुती कृपा करून कोणी करू नका. माझ्या स्तुतीने माझ्या ठिकाणी अभिमान निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुला तोंडावर बोलतात. नोकराचं वर्णन काम झाल्यावर करावं का? कारण काम करण्याच्याच आधी जर आपण त्याचं वर्णन करायला लागलो तर तो नोकर काम करतच नाही. आपल्या वर्णनातच इतका अडकून जातो, त्याला असं वाटतं की नाहीतरी वर्णन केलंच आहे ना, अहो आता आपण कधीही करू शकतो ते काम, असं त्याला वाटण्याची शक्यता असते. आणि स्त्रीचं आणि पुत्राचं वर्णन कधीच करू नये. याचा अर्थ असा की आपल्यापेक्षा कमी व्यक्तींचं आयुष्य, आपल्यापेक्षा कमी ज्याचं वय आहे त्याचं जर आपण स्तुती करायला लागलो, त्याचा जर आपण गौरव करायला लागलो, त्याला जर आपण पूज्य मानायला लागलो तर त्याचं आयुष्य कमी होत जातं. याच्याकरता म्हणून पत्नीचं आयुष्य कमी व्हावं असं आपल्याला वाटत नाही, मुलांचं आयुष्य कमी व्हावं असं आपल्याला वाटत नाही. म्हणून मग शास्त्राने तशा पद्धतीची योजना केली. कारण ते गृहीतच असतं, पत्नीचं वर्णन करू नये याचा अर्थ स्वतःच्या चिंतनामध्ये तिचं चिंतन येतच असतं. पुत्राचं वर्णन करू नये कारण आत्मावै पुत्र नामासी, आपल्या स्वतःमध्ये त्याचा अंतर्भाव असतो. पत्नीचा आपल्यामध्ये अंतर्भाव असतो.
कारण पती आणि पत्नी हे शब्द जरी दोन असले तरी ते स्वरूप एक असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. पती ज्या वेळेला पत्नीचं पाणीग्रहण करतो आणि ती पत्नी ज्या वेळेला पतीचा स्वीकार करते, नातीचरामी म्हणून पती तिचा स्वीकार करतो, पत्नी त्याच्या घराचा उंबरठा माप ओलांडून घरामध्ये येते, त्यावेळेला त्या दोघांची नावं आणि रूप फक्त वेगळी असतात, त्यांचं स्वरूप मात्र एकच असतं. म्हणून पत्नीचं वर्णन करणं म्हणजे स्वतःचं वर्णन करणं, आणि स्वतःचं वर्णन करणं, आपल्या तोंडाने आपलं वर्णन करणं म्हणजे आत्महत्येचं पाप आहे असं शास्त्र सांगतं. स्वतःच्या तोंडाने स्वतःचं वर्णन करणं म्हणजे आत्महत्येचं पाप आहे. आणि आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना आरे जाणे बोलणं, याच्यात त्यांच्या वधाचं पाप लागतं. महाभारतामध्ये या संबंधात थोडासा एक कथा संदर्भ आला, तेवढा सांगून मी पुढे जातो. महाभारतामध्ये काय झालं, धर्मराज युधिष्ठिर युद्धाला निघाले, युद्धभूमीवर गेले आणि अचानक कर्णाचा रथ त्यांच्या समोर आला. कर्ण आणि युधिष्ठिर यांचे रथ समोरासमोर आल्यानंतर या दोघांचं युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर आता कर्ण कसाही असला, कौरवांच्या पक्षात असला तरी